नमस्कार. महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती यांच्या माध्यमातून आज आपण दिशा करिअर अकॅडमी नातेपुते आपल्यासमोर सर आहेत. आज रुपनवर सर, विकास रुपनवर सर, त्यांनी दिशा करिअर अकॅडमी नातेपुत्यात सुरुवात केलेलीच आहे जानेवारी 2026पासून. तर त्यांची चर्चा मी भरपूर ऐकलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी मदत करणे, त्यांना शिक्षणात कुठं अडचण येऊ नये, आर्थिक परिस्थितीमुळे कुठे अडचण उभी राहू नये, असं आता आपण बघतो तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात बघितलं तर अकॅडमिक क्लासेस, अकॅडमी भरपूर, त्या नावाखाली भरपूर लोकांनी प्रश्न विचारले की पैसे घेतले जातात काय, पालकाकडून जास्त फी आकारली जाते. पण आपले कारंड्याचे विकास रुपनवर सर पोलीस पाटील पण आहेत. तर त्यांनी नातेपुतेत विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, ज्याची शिक्षण करायची इच्छा आहे पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांनी नातेपुतेत मीनाक्षी कॉम्प्लेक्स येथे 2 गाळ्या घेतलेल्या आहेत. विद्यार्थी आपले पाठीमागं पण बसलेले आहेत. तर त्यांचं सहकार्य आहे. तर त्यांना विचारू, आज 26 जून शाहू महाराज कार्यक्रम निमित्त त्यांनी काय लोकांपर्यंत मेसेज पोचावा असा उद्देशाने काय मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांसाठी ते त्यांना आपण विचारू. सर नमस्कार. नमस्कार सर, जे अकॅडमीसाठी तुम्ही आता हे क्लास चालू केलेला आहे, मग ह्या तुम्ही आज कारंडचे पोलीस पाटील पण आहेत, बरोबर आहे. तर तुमची अशी भूमिका काय राहिली की बाबा विद्यार्थ्यांसाठी काय करावं म्हणून तुम्ही क्लास खोलला आहे का पैसे कमवण्यासाठी खोलला? तर सर्वप्रथम शाहू महाराज जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ज्यावेळेस मी पोलीस पाटील म्हणून काम करतो, ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस समाजाला आपलं काय देणं असतं, म्हणजे जे आपल्याकडे चांगलं आहे ते इतरांना देणं लागतं. मग या माध्यमातून मी विचार केला की माझ्याकडे स्पर्धा परीक्षेचा अनुभव आहे, त्यामुळं मला वाटलं की त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत व्हावी. आपल्या भागातील विद्यार्थी आहेत, बाहेर दहिवडी असेल, वडोज असेल, बारामती असेल, पुणे असेल, या ठिकाणी अभ्यासाला गेल्यानंतर लाखो रुपये खर्च होतात. मग मला असं वाटलं की आपण आपल्या भागामध्ये राहून इथल्या तळागाळातील मुलांना, गरीब होतकरू मुलांना आपल्या ज्ञानाचा कसा फायदा होईल, हा विचार समोर आणला. आणि या विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ 2011पासून 15-16 वर्ष ही एक सामाजिक सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यार्जन करायचं काम माझं सुरू आहे. मग जे काही विद्यार्थी असतील, होतकरू विद्यार्थी असतील, काही गरजू असतील, त्या विद्यार्थ्यांना आपण मोफतसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. ते तुम्ही काय असं ह्यांना विद्यार्थ्यांना फी वगैरे नियमानुसार, कारण तुमचं मेंटेनन्स खर्च वगैरे का तर स्वतःचे नाहीत तुमचे, पण विद्यार्थ्याकडून असं काय फुकटच्या ह्याला गोष्टीला व्हॅल्यू पण राहत नाही, तर असं काय तर तुम्ही फी आकारली असेल की त्यांच्यासाठी काय? ठीक आहे, विद्यार्थी कसं आहे, काही विद्यार्थी म्हणतात की बाबा आमची एवढी फी घ्या किंवा तेवढी घ्या, परंतु विद्यार्थी जशी कुवत असेल त्या मापानं विद्यार्थी पैसे देत असतात. कारण या ठिकाणी पण गाळा असतो, त्याचं भाडं असतं किंवा प्रवास खर्च असतो. विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनच हे मार्गदर्शन चाललेलं आहे. आणि काही गरजू असतील, ज्यांची अडचण असेल ते मला भेटतात किंवा सर अशी आमची अडचण आहे, आम्हाला पैसे देणं काही परवडत नाही, असेही काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत. म्हणजे एकंदरीत असं फीला पूर्णपणे असं ठाम निर्णय नाही की बाबा फीज दे आणि मग क्लासला ये, असं काही नाही. असं काय नाही बाबा, फीच असली पाहिजे किंवा फी असेल तरच आत घेतलं पाहिजे असं काही नाही. एखादा गरजू असेल, होतकरू असेल, ज्याला पालक नसतील किंवा एखादा अनाथ असेल, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही मोफत शिकवतो. येतात विद्यार्थ्यांनी, सांगतात अशी अडचण आहे, त्या विद्यार्थ्यांना पण आपण त्या ठिकाणी शिकवत असतो. आत्तापर्यंत आपल्या अकॅडमीमध्ये किती विद्यार्थी घडलेले आहेत? अंदाजे प्रतिवर्षी 8 ते 10 विद्यार्थी तर होतात. आणि 2016पासून भरपूर विद्यार्थी इथं भरतीसुद्धा मोठी निघाली आणि निकालसुद्धा मोठा लागलेला आहे. मग आपल्या नातेपुत्यातले आत्ता आणि विद्यार्थी संख्या किती वाढली आता तुमच्याकडे असं त्यांना, आणि फी तर तुम्ही देईल तसं घेताय त्यांच्या सइच्छेने. मग आता आपल्या नातेपुत्यातले खेड्यापाड्यातले लोक किती, म्हणजे विद्यार्थी आता प्रवेश किती झाले फी तुमचे? अंदाजे 25 ते 30 प्रवेश झालेले आहेत. विद्यार्थ्याचा प्रतिसाद चांगला आहे. आणि विद्यार्थी एक माउथ पब्लिसिटी एकमेकांना सांगूनच विद्यार्थी आलेले आहेत. कुठेही बॅनरबाजी केलेली नाही किंवा कुठेही सोशल मीडियावरती आतापर्यंत नाही, फक्त जे विद्यार्थीच्या माध्यमातूनच सुरू आहे. विद्यार्थी सांगतात की सर आहे ते समजून घेतात किंवा चांगलं शिकवतात किंवा आम्हाला समजतं. आणि त्या ठिकाणी एक भावना पण चांगली वाटते की बाबा विद्यार्थ्याकडून त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो.
आणि एक समाधानसुद्धा राहते. यापुढे तुमच्या दिशा अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना काय संदेश असणार आहे? हे दिशा स्पर्धा मार्गदर्शन केंद्र आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की तुम्हाला कुठलीही अडचण असेल प्रत्यक्ष भेटा. काही तुमची कुठली आर्थिक असेल किंवा दुसरी कुठली अडचण असेल किंवा अभ्यासासंदर्भात काय अडचण असेल तर ती तुमची सोडवून दिली जाईल. आणि या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त सराव, जास्तीत जास्त अभ्यास तुमचा करून घेतला जाईल. तर आता आपण दिशा अकॅडमी करिअर अकॅडमी यांच्या विद्यार्थ्यांना सरांनी जसं मार्गदर्शन केलं आता, तर विद्यार्थ्यांना पण विचारू सरांचं कसं त्यांना वाटतं इथं तासात वगैरे त्यांचे अनुभव विचारू. त्यांचा कसं वाटते सरांचा अनुभव वगैरे? सरांचा अनुभव एक नंबर आहे आणि दुसरीकडं फी जास्त आहे, पण इथं सरांच्या क्लासमध्ये फी कमी आहे आणि सर भारी शिकवतो. फी आहे ना सरांची फक्त महिन्याला 500 रुपये आहे. बाकीचीकडं 6-7 हजार रुपये घेते ती, पण नाट्यपुतेच भारी आहे. आणि किती विषय शिकवतात सर? सर 3 तास शिकवतं. विषय किती? विषय 3 शिकवते. 3 शिकवतात हां. आणि महिन्याला 500. हां. आणि जरी समजा नाही दिलं 500 सरांना म्हटलं तर सर काय म्हणते? सर नाही काय पुढच्या महिन्यात द्या म्हणते सर. जसं ॲडजस्ट होईल तसं तुमच्या ह्याच्यावर. हां. बळजबरी सरांची नाही. नाही. म्हणजे पहिली गोष्ट सर तुमच्या करिअरवर फोकस आहे हां. की तुम्ही आधी उभा राहा. बरोबर. ओके. तुमचा अनुभव काय? तसं शिकवतात सर भारी, सगळं भारी आहे सरांचं आणि भारी बी शिकवतात. हे म्हणतात ना स्वस्त आणि मस्त, तसं आहे. फी बी माफक आहे, सर्वच माफक आहे तिथं. तुमचा कसा अनुभव आहे सगळ्यांचा? सरांचा 16 वर्षाचा अनुभव आहे. त्या मापाने सर हे मस्त शिकवतात आणि समजते पण सर शिकवले. असं नाही की शिकवते ते मोक्यात टायमिंग वेस्ट झालं असं नाही. सर एक प्रश्न नाही समजलं सारखं समजून सांगण्याची क्षमता पण त्यांच्यात ठेवते ते. असं नाही की बाकी शिक्षकांगत नाही समजलं तर घ्या पुढे असं उद्या बघू. रिव्हिजन घेण्यासाठी आम्हाला प्रॅक्टिससाठी सर बोलतेत, पण इथं दिवसभर चालू असते. आमच्याकडे एक चावी पण दिली त्यांनी, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी येऊन करू शकता. घरी वेळ घालवण्यापेक्षा इथं वेळ द्या अभ्यासाला. ह्या पहिल्याच भरतीत तुम्ही निघून जावं, इथं स्थायिक होऊ नका म्हणते सर. आणि अशी फीची काही बंदी नाही बाबा ह्या महिन्यात नाही ॲडजस्ट झाली, काय अडचण असेल तुम्हाला तर पुढच्या महिन्याची ॲडजस्ट करा. अशी काही फीसाठी बंदी नाही. फी दिली तरी सेवा नाही तर नको येऊ असं काही त्यांची बंदी नाही. आणि सर एकच शिक्षक 4ही विषय शिकवतात. जे के असेल, आपला मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, एकही विषय ते एकच शिक्षक शिकवतात 500. आणि त्यांची फी पण मूल्यमापन आहे 500 रुपये. बाकीकडे आपण क्लासेस लावले तर त्यांच्याकडे एका विषयाचे 500 रुपये आहेत आणि लायब्ररीचे वेगळेच. त्यापेक्षा तिकडे जास्त पैसे काढून तिथं पण तेच शिकणार आहे, इथं पण आपण तेच शिकणार आहे. जिथं आपला फायदा होईल तिथं आपण गेलं पाहिजे. आणि सर पण असे नाहीत की बाबा फालतू ते एक नंबर शिकवते सर. अनुभव पण मस्त आहे. आम्ही तास लावून 1 महिना झाले असेल मस्त शिकवतो. आम्हाला थोडाफार अनुभव आला की बाबा सर मस्त शिकवतो, त्यामुळे आम्ही इथं अजूनसुद्धा टिकून आहे आणि इथंच कायमस्वरूपी टिकून राहील भरती होईपर्यंत. म्हणजे तुमचं सरांचं प्रशिक्षण अनुभव सरांकडून भरपूर भेटतोय तुम्हाला? प्रतिसाद भरपूर आहे आम्हाला सरांकडून. आणि जरी तुम्हाला घरी वेळ न घालवता इथं जरी अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या चावी दिली, तुम्ही कधी येऊ शकता, कधी अभ्यास करू. सरांचं म्हणणं असं आहे की घरी जे तुम्ही वेळ देताय फालतू ते इथे येऊन अभ्यासाला वेळ द्या, घरी टाइमपास करू नका. त्यासाठी सरांनी आमच्याकडे चावी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे सरांचं भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला. मोठ्या बंधूसारखं तुमच्यावर लक्ष ठेवूनच आहे. हां? म्हणजे तुम्ही सगळे करिअर अकॅडमीमध्ये सगळे सक्सेस होणार आहे सरांच्या मार्गदर्शन. बरोबर ना? एकदा सगळ्यांनी सांगा मोठ्याने, सरांच्या मार्गदर्शन तुम्ही सगळे भरती होणार. ओके. तर सरांचं आज अनुभव आपण विद्यार्थ्याकडूनच पाहिलेला आहे. त्यांना म्हणणं आहे की बाहेर जे पैशासाठी जास्त शिकवलं जातं, पण सरांचं एक आहे की विद्यार्थी घडावा, गोरगरिबातनं उभा राहावा. त्यांची फीकडे लक्ष नाही पण विद्यार्थ्यांकडे लक्ष आहे. आणि पूर्णपणे ह्या ऑफिसची जी शिक्षणाची त्यांचं हॉल आहे पूर्णपणे विद्यार्थ्याकडे चावी दिली जाते. त्यांचं असं म्हणणं आहे की वेळ बाहेर घालवण्यापेक्षा अभ्यासामध्ये घाला, नेते येऊन बसून अभ्यास करा. म्हणून आपण विकास सर रुपनवर यांचे मनापासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समिती यांच्या वतीने त्यांचं आभार.